राऊंड न्यूज या माध्यमाला पाहणाऱ्या तमाम प्रेक्षकांना मानाचा नमस्कार। महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात अंतुर्ली फाट्यावर लुकमान फ्रूट कंपनी या केळी पिकवण्याच्या शीतगृहात 18 जुलै 2018 रोजी इथेनॉल मिश्रित गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन या अपघातात 3 कामगारांचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना घडलेली आहे। लुकमान फ्रूट कंपनी या केळी पिकवण्याच्या शीतगृहात इथेनॉल गॅसच्या वापरासंबंधी प्रशिक्षित कामगार नसल्यामुळे ही घटना घडल्याचं सत्य समोर येते। इथेनॉल गॅस वापरासंबंधी प्रशिक्षित कामगार नियुक्त नसल्यामुळे लुकमान फ्रूट कंपनी या ठिकाणी गॅस सिलेंडर स्फोटाच्या घटनेत 3 जणांना जीव गमवावा लागला आहे। जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या केळी पिकवण्याच्या शीतगृहांमुळे 18 जुलै 2018च्या गॅस स्फोट घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता अन्न औषध प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस प्रशासन यंत्रणा यांनी याकडे फक्त लक्ष देण्याचीच गरज नव्हे तर आवश्यक असलेल्या परवान्याची पडताळणी करणे तसेच कुशल कामगार नसलेल्या शीतगृहांवर कारवाई करण्याची गरज आहे। जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहरासह चोपडा, यावल, रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये रहिवासी क्षेत्रात इथेनॉल गॅसचा वापर करून केळी पिकवण्याचे अनधिकृत शीतगृहे अद्यावत सुरू आहे। अधिकृत स्थानिक वृत्त व पोलीस नोंदीच्या आधारे जळगाव पोलीस विभागात या स्फोटाची माहिती सापडते। पोलीस राऊंड न्यूजचे मुख्य संपादक शेखर सोनवणे यांचा रिपोर्ट, मुक्ताईनगर, जळगाव।